नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अर्पिता, मल्लिका आणि अंशुमन तिघेही आता समर येण्याची वाट बघत असतात. अर्पिता म्हणते की मम्मा, समरदादा अजून का नाही आला. अंशुमन म्हणतो की खूप त्रास झाला असणार आणि रवी तर लवकर यायला हवा होता दादा आज. तर आता मल्लिका म्हणते की मला ना समरला आज किती त्रास होतो तो बघायचा आहे. आणि तेवढ्यात आता समर दरवाज्यातून तिथे येताच मल्लिका समरला बघते आणि म्हणते की समर. डायरेक्ट समर येऊन आता मल्लिका समोर टेबलवर बसतो. आणि समर आता समोर येताच मल्लिका म्हणते की अरे समर, आनंद सोडून गेला, मला तर शॉकच बसला. तेवढ्यात पाठीमागून स्वानंदी तिथे येऊन तीही आता समर शेजारी बसते. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की स्वतःसुद्धा आला नाही, खूपच स्ट्रेंज आहे नाही का हे. आता समर विचार करत म्हणतो की काकू हे तुला कसं कळलं. मल्लिका म्हणते असं काय करतो समर, ऑफिसमध्ये सगळीकडे न्यूज आहे, सगळ्यांना कळालंय. आणि मल्लिका म्हणते की मग माझ्यापर्यंत पोहोचणार नाही का. हे सगळं ऐकून मला शॉकच बसला समर. आणि आनंदनी एवढं स्ट्रेंज वागावं आणि हे असं असे आता मल्लिका समरला सांगते. आणि लगेच आता स्वानंदी ही समरकडे बघून हसते, तर समर सुद्धा गालातल्या गालात असतो. आता मल्लिका, अंशुमन अवाक होतात. आणि लगेच आता मल्लिका त्यांच्याकडे बघत म्हणते काय झालं, तुम्ही एवढे का हसतायत. आणि तेवढ्यात आता स्वानंदी आणखी हसू लागते. तर समर म्हणतो की अफवा किती लवकर पसरतात नाही का. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की अफवा म्हणजे. तर समर म्हणतो काही नाही काकू, आज दिवसभर एवढ्या घटना घडल्यात ना, आता तुला काय सांगू. तेवढ्यात आता अर्पिता म्हणते की म्हणजे काय झालं दादा. आणि लगेच आता अर्पिता म्हणते आनंदने अजून काही केलंय का. समर म्हणतो आनंदने काही नाही केलं, पण आनंदला अजून कोणीतरी किडनॅप करायचा प्रयत्न केला. आणि ते ऐकताच नाटक करत आता मल्लिका म्हणते किडनॅप, ओ माय गॉड, कोणी केलं असेल. आणि लगेच आता समर म्हणतो की मला ते माहीत नाही, पण आता मी पोलिसांशी बोलेन आणि त्यांना बोलून घेईल. तर मल्लिकाला घाम फुटतो. समर म्हणतो मेन मुद्दा काय आहे, आनंदला पकडून किडनॅप करून त्यांनी आनंदकडून बळजबरीने राजीनामा लिहून घेण्याचा प्रयत्न केला. समर म्हणतो पण गंमत अशी आहे ना. मल्लिका म्हणते गंमत काय, अरे किती भयानक आहे हे. आणि लगेच आता समर म्हणतो की गंमतच आहे ना, माणसं किती मूर्ख असतात. आनंदने तो राजीनामा लिहिला, पण त्या राजीनामावर खोटी सही केली. ती ऐकताच मल्लिकाला धक्का बसतो. आता मल्लिका म्हणते म्हणजे. तर समर म्हणतो की म्हणजे किडनॅपरच्या लक्षात आलं नाही, पण मी आनंदची सही वर्षानुवर्ष ओळखतो, तेव्हा मला माहिती आहे ना आनंदची सही कशी आहे. ताबडतोब मी ते लेटर वाचता क्षणी ओळखलं होतं. आणि त्या क्षणी मला वाटलं काहीतरी गडबड आहे. त्या किडनॅपरला आनंदची सही पाठ नव्हती, पण मला होती ना. तर अंशुमन कपाळावरती हात लावतो. आणि समर म्हणतो त्या किडनॅपर्सकडे ताकद होती पण बुद्धी नव्हती. आणि लगेच आता समर म्हणतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. आणि मल्लिकाकडे बघत आता स्वानंदी म्हणते की मूर्खपणाची हद्दच झाली. आणि इतक्या वर्ष लॉयरपणाची, ती मैत्रीची किंमत त्या मूर्ख लोकांना काय कळणार. तर मल्लिका आता चांगलीच तोंडावर पडते. आणि समर म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद आता सुखरूप आहे आणि त्यांच्या सगळ्यांची सेफ्टी कशी घ्यायची ना, त्याची काळजी आता मी घेईल. आणि मी पण आलेच काकू असे म्हणत स्वानंदीसुद्धा समरच्या पाठीमागे निघून जाते. तर मल्लिका विचार करते की स्वानंदीने मला टोमणा मारला असं का वाटलं. मल्लिका समोर बसत अंशुमन म्हणतो स्वानंदीने खरंच टोमणा मारला आणि तिला बहुतेक आपला संशय आलाय. मल्लिका म्हणते जरा हळू बोल, इथले नोकर सुद्धा तिच्या बाजूने आहेत अंशुमन. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की त्याला ऑफर देऊनही तो सुधारला नाही. त्याने आपल्याला वेड्यात काढलं आणि खोटी सही केली. आता यातच एकच मार्ग आहे यातनं बाहेर पडायचा. अर्पिता म्हणते कोणता. मल्लिका म्हणते की असं काहीतरी करायचं की जेणेकरून आनंदच गुन्हेगार ठरला पाहिजे. समरच्या डोळ्यात आनंदविषयी जी मैत्री आहे ना, तीच नष्ट करायची असे आता मल्लिका सांगते. आणि इकडे आता आजी आणि निकिता पाठीला पाठ देऊन उभे राहतात. आणि शोलेचा डायलॉग मारत आता आजी म्हणते की निकिता किती माणसे होती. तर बोट करत निकिता म्हणते आत्तापर्यंत 3 माणसे होती. डोक्याला हात लावत आजी म्हणते काहीतरी चुकतंय. आणि निकिता म्हणते काय चुकतंय बॉस, आता समरचं लग्न झालं ना. सॉरी बॉस, 4 माणसे झाली आता. आणि आता आजी म्हणते तू काय करणार. तर निकिता म्हणते मी काय करू. पुन्हा आता सॉरी म्हणत बॉस, सगळं काही जे करणार ते मीच करणार असे म्हणत आजी म्हणते की तारीख सांग. तर लगेच आता मोबाईलमध्ये बघत निकिता म्हणते की आजच तारीख आली की काय. आजी म्हणते त्या दोघांना एकत्र आणायला काय करणार. तर निकिता म्हणते हे काय चालले आत्ता लगेच. आणि निकिता तेथून निघून जाते. आता इकडे समर आणि आनंद दोघेही कारमधून जात असतात. तर आता आनंद म्हणतो हे बघ समर तू जा, कारण मला ना आता थोडंसं वेगळं काम आहे. समर म्हणतो काय झालं. आनंद म्हणतो की अरे व्हॅलेंटाईन डे, निकितासाठी ना मला काहीतरी सेलिब्रेशन करायचं आहे. समर म्हणतो की अगदी वेडा झाला, त्यांनी काय लग्न करून पस्तावला. आनंद म्हणतो की समर तुझं देखील लग्न झालं आहे.
समर म्हणतो पण आम्ही असलं काहीच करत नाहीत. आता समर म्हणतो की डार्लिंगला मी एवढ्या वर्षापासून ओळखतो पण आजपर्यंत ती अशी नव्हतीच. तर आता आनंद म्हणतो आपण तुझ्या लग्नाबद्दल बोलूयात ना. आणि इकडे आता आदिरा सकाळी उठते. उठल्याबरोबर आदिराच्या समोर आता गिफ्ट असतात. ते बघून आदिरा खूपच खुश होते आणि तेवढ्यात दरवाजा उघडून स्वानंदी तिथे येते. आणि स्वानंदी म्हणते की सॉरी तू झोपली होती, तुझ्या नकळतपणे मी गिफ्ट ठेवले बरं का. तर स्वानंदी म्हणते की थांब थांब मी गेल्यानंतर बघ. तर आदिरा म्हणते की नंदुताई तुझ्यापासून काय लपायचं, थांब ना, तू कशाला जातेस. आणि पहिलंच गिफ्ट आता आदिरा उघडते तर सगळ्यात मोठा टेडी आदिराला गिफ्ट दिलेला असतो. आदिराला ते गिफ्ट खूप आवडतं. स्वानंदी म्हणते अरे वा काय काय गिफ्ट मिळत आहेत ते एका मुलीला. आणि आता दुसऱ्या गिफ्टमध्ये लेटर असते. स्वानंदी म्हणते मी जाते नंतर वाच. आणि आता आदिरा खूप खुश होते आणि रोहनने तिला हे सगळे गिफ्ट आणले याच्या पाठीमागचं कारण आता आदिरा स्वानंदीला सांगते. सुरुवातीला तर त्याला काहीच कळत नव्हतं. गिफ्ट तर सोडून दे, मी का रुसून बसते हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. हळूहळू त्याला कळायला लागलं आणि मग गाडी इथपर्यंत आली. आणि हेच मुलींना हवं असतं असे आदिरा स्वानंदीला सांगते. आणि लगेच आता आदिरा म्हणते की पण नंदुताई तसं पिंट्या दादा सुद्धा एवढा रोमॅन्टिक नाहीये बरं का. आणि आदिरा म्हणते की थांब मी पिंट्या दादाला ना मला रोने कसे गिफ्ट दिले त्याचे फोटोज पाठवतो. तर स्वानंदी म्हणते नको नको अगं आदिरा ते चिडतील. आता आदिरा म्हणते मला रोला तर पाठवू दे आणि काढ बरं. तर लगेच स्वानंदी फोटो काढते. आता इकडे समर आणि आनंद काम करत असतात. तेवढ्यात आनंदच्या मोबाईलवर निकिताचा फोन वाजतो आणि लगेच आता तो समरकडे घेऊन येत. आता आनंद म्हणतो की हे बघ ना रे निकिताचा फोन आला. समर म्हणतो घे ना. तर आनंद म्हणतो मी नाही घेत, तुला गाडीमध्ये सांगितलं ना रे आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आणि तूच बोल आता तिच्याशी. तर समर म्हणतो अरे हा, पण तेवढ्यात फोन कट होतो. आनंद म्हणतो की आता परत जर फोन आला तर तिला तूच समजावं आणि सांग की मी खूप कामामध्ये बिझी आहे म्हणून. आणि लगेच आता समर म्हणतो की ठीक आहे मी बरोबर करतो आणि तू इथेच काम करत राहा. तर आता आनंद म्हणतो की समर अरे तू सुद्धा गद्दार निघाला, तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलास. आणि तेवढ्यात आता समर अवाक होऊन आनंदकडे बघतो तर पुन्हा एकदा निकिताचा फोन येतो. आता समर म्हणतो की आनंद पुन्हा फोन आलाय, डार्लिंगचा फोन घे. आनंद म्हणतो तूच तिच्याशी बोल आणि तिला समजाव बाबा. आनंद म्हणतो तुला आपल्या मैत्रीची शपथ, तू फोन घे. आणि लगेच आता समर फोन उचलतो आणि म्हणतो की बोल ग डार्लिंग. तर आता निकिता पुन्हा मोबाईल बघते आणि म्हणते की फोन तर आनंदचा आहे आणि हा काय बोलतो. निकिता म्हणते की का रे मी आनंदला फोन लावलाय ना, तू का उचललास. तर आता समर म्हणतो तो बिझी आहे कामात. निकिता म्हणते बायकोशी बोलता येत नाही, एवढा बिझी आहे का तो. आता समर म्हणतो त्याचं काय होतं ना, तुझा फोन आला की तो जास्त कामात अडकतोय. आणि निकिता म्हणते थापा मारू नका तुम्हा दोघांना ना, मी चांगली ओळखते, मुकाट्याने त्याला फोन दे. घाबरतच समर म्हणतो हो हो देतो. आणि आता समर हळू आवाजात आनंदला म्हणतो की मला नाही जमत, घे यार. आणि निकिता ते ऐकते. रागाने आनंद फोन घेतो. निकिता म्हणते की लाजा नाही वाटत का तुम्हाला, बायकोला इग्नोर करतोस. आनंद म्हणतो हे बघ जे काही भांडण करायचं ना ते घरी करूयात, पण आता वेळ नाहीये. आता निकिता म्हणते की मला आपल्याबद्दल नाही, समर आणि स्वानंदीबद्दल बोलायचं, त्याच्यापासून जरा लांब हो. तर आता आनंद म्हणतो हो आय सी, असंही का. आणि आनंद म्हणतो की 1 मिनिट जरा बाजूला जातो. आणि आनंद समरपासून बाजूला जातो. आता रोहन हा घरी असताना दरवाजाची बेल वाजते आणि रोहन दरवाजा उघडतो. तेवढ्यात समोरून आदिरा आता रोहनसाठी गुलाबाच्या फुलांचा बुफे गिफ्ट घेऊन येते आणि पटकन आता रोहनला मिठी मारते. आणि तो बुफे बघून रोहन खुश होतो आणि म्हणतो की एवढा सुंदर बुके. तर आदिरा म्हणते माझ्या सुंदर नवऱ्यासाठी. आणि आदिरा आता रोहनला हॅपी व्हॅलेंटाईन डे करते. आणि आदिरा म्हणते हे बघ रोहन, आज मला प्रॉमिस कर तू मला कधीच सोडून जाणार नाही आणि कायम माझी साथ देशील. हातावर हात ठेवत आता रोहन आदिराला प्रॉमिस करतो. आणि हॅपी रोज डेचे आता मोठे प्रॉमिस रोहनने आदिराला दिलेले असते. आणि प्रेमाने आदिरा रोहनला मिठी मारते. तेवढ्यात आता मंदाकिनी तिथे येते आणि आदिराला म्हणते की रोहनशी बोलते आणि माझ्याशी नाही बोलणार का. तर आता आदिरा म्हणते की हे बघा आई, मी आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. आणि रोजसुद्धा आदिरा रोहनला म्हणते की आपण आतमध्ये जाऊन बोलूयात ना. इकडे आता आनंद हा निकिताची भेट घेतो. तर निकिता आनंदला म्हणते की समर आणि स्वानंदीसाठी आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागणार आहे, मी आजीला शब्द देऊन बसलेत आनंद. आणि आता आनंद म्हणतो की पण तू जर फोन केला तर स्वानंदी तुझ्यासाठी म्हणेल तिथे येणार आहे का. निकिता म्हणते हो, काल मी तिला फोन केला होता तर लगेच आली होती ती. आनंद म्हणतो कर मग फोन. निकिता म्हणते हे काय करते.
आता स्वानंदी ही ॲटोतून ऑफिसला जात असते. निकिता स्वानंदीला फोन करते. स्वानंदी म्हणते काय झालं निकिताताई? तर निकिता म्हणते आत्ता समरच्या ऑफिसमध्ये येशील का? तर स्वानंदी म्हणते काय झालं? आता निकिता म्हणते की अगं तुझ्याकडे माझं एक काम होतं. स्वानंदी म्हणते ते ठीक आहे ना? तर निकिता म्हणते ते ठीक आहेत. आणि लगेच आता आनंद म्हणतो की तू तर सांगत होती ती लगेच येते. तेव्हा आता लगेच निकिता म्हणते हा नंदू, अगं समरचा बेबी शूट झाला आहे. तर आता आनंदलाही धक्का बसतो आणि स्वानंदीलाही. पटकन आता स्वानंदी घाबरत फोन ठेवते आणि म्हणते देवा आता यांना सांभाळ, आणि यांचा बेबी शूट झाला आहे. आता पटकन आता ॲटोवाल्याला आता स्वानंदी राजवाडे कंपनीच्या आवारात रिक्षा घेऊन यायला सांगते. आणि पटकन आता तिथे येताच पळत पळत स्वानंदी आता ऑफिसमध्ये येते. समरला समोर बघून स्वानंदी डचकते आणि म्हणते तुम्ही इथे? समर म्हणते अहो असं काय करताय, माझं ऑफिस आहे, मी इथेच असणार ना. आणि स्वानंदी म्हणते की रिक्षावाल्याने डायरेक्ट रिक्षा आतमध्ये घ्यायला मी गेटवाल्यांना सांगून आली. तर आता समर म्हणतो कोणाला काही मारलं बिरलं की काय? आणि लगेच आता घाबरत स्वानंदी म्हणते तुम्ही बरे आहात ना? समर हसू लागतो. तर स्वानंदी म्हणते हसू नका, तुम्ही ठीक आहात ना? स्वानंदी म्हणते तुम्ही इथे काय करता, तुमचा बीपी शूट झाला होता ना? आता समर म्हणतो कधी? तर स्वानंदी म्हणते मला निकिताताईंनी फोन करून सांगितलं आणि बोलावून घेतलं. आणि समर म्हणतो मी ठीक आहे आणि तुमच्या समोर उभा आहे. स्वानंदी डोक्याला हात लावते आणि म्हणते की मग त्यांनी मला असं का सांगितलं बापरे? हसतच समर म्हणतो की तुम्हाला केवढा घाम आलाय? स्वानंदी म्हणते की मी प्लॅनिंग झाली ना. तर समर म्हणतो या तुम्ही आतमध्ये या. आणि समर आता स्वानंदीला आतमधल्या रूममध्ये घेऊन येताच आता दोघेही आतमध्ये येतात आणि वरून आता गुलाबांच्या पाकळ्यांचा समर स्वानंदीवरती वर्षाव होतो. आणि ते सगळं बघून आता समर स्वानंदी अवाक होतात. आणि लगेच पाठीमागून निकिता आणि आनंद पळत येतात आणि दोघांच्याही हातावरती टाळ्या देत निकिता समर स्वानंदीला म्हणते की सरप्राईज, कसं वाटलं सरप्राईज? तर आता समर आणि स्वानंदी निकिता आणि आनंदकडे बघतात. तर आता हॅपी रोज डेचे सगळ्यात मोठे सरप्राईज निकिताने आता समर आणि स्वानंदीला दिलेले असते आणि दोघांनाही एकत्र आणलेले असते. तर कशी वाटली निकिता आणि कसं वाटलं समर आणि स्वानंदीचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.